नमस्कार. ऑथेंटिक खानदेश चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पारंपरिक, झणझणीत आणि खूपच चविष्ट आळूवडीची भाजी. माझ्या खास घरगुती पद्धतीने बनवलेली ही आळूच्या पानांची भाजी इतकी भन्नाट लागते की बाकीच्या भाज्या विसरून जाल. भाकरी, पोळी किंवा गरम भातासोबत ही भाजी खूपच छान लागते. तुम्ही पण ही भाजी एक वेळा नक्की बनवा. या व्हिडिओमध्ये आपण मस्त अशी खुसखुशीत खमंग आळूची वडी आणि झणझणीत अशी आळूची रस्सा भाजी या दोघं पण रेसिपी घेतलेल्या आहे. तुम्ही दोघं पण नक्की ट्राय करा. मस्त अशी छान कुरकुरीत आळूची वडी पण बनवा आणि मस्त अशी रस्सेदार भाजी पण बनवा. चला मग आपण वेळ वाया न घालवता या रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी 10 ते 15 आळूची पानं घेतलेली आहे. पानं थोडी मोठ्या साईजची घ्यायची. शक्यतोवर पानं अशी लाल देठाची घ्यायची, म्हणजे आळूवडीने काहींचा घसा खवखवतो पण लाल देठाच्या पानांनी घसा खवखवत नाही. त्यानंतर बेसन पीठ घेतलेलं आहे 2 वाटी. कोथिंबीर घेतलेला आहे बारीक चिरून. त्यानंतर तीळ घेतलेले आहेत. त्यानंतर 1 लिंबू घेतलेला आहे आणि आलं, लसूण, मिरच्या यांचं वाटण तयार करून घेतलेलं आहे. त्यानंतर एक भांडं घ्यायचं, त्यामध्ये बेसन पीठ टाकून घ्यायचं. हवं तर तुम्ही अर्धं बेसन पीठ आणि अर्धं तांदळाचं पीठसुद्धा घेऊ शकतात. त्यानंतर वाटून घेतलेलं वाटण टाकायचं, थोडासा ओवा टाकायचा, हळद टाकायची आणि चवीनुसार मीठ टाकायचं. त्यानंतर लिंबू पिळून घ्यायचं. एक पूर्ण लिंबूचा रस टाकून घ्यायचा. हवं तर तुम्ही यामध्ये थोडंसं आमचूर पावडरसुद्धा टाकू शकतात. त्यानंतर बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर टाकायची. तीळ टाकायच्या, अर्ध्यात जास्त तीळ टाकायच्या, थोड्या तीळ राहू द्यायच्या, वरतून लावायला आपल्याला कामा येतील. त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकायचं आणि पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं. पीठ आपल्याला एकदम घट्टसर पण नाही घ्यायचं आहे आणि एकदम पातळ पण नाही, असं मीडियम साईजमध्ये पीठ भिजवून घ्यायचं. बघा अशा पद्धतीने असं छान मिक्स करत घ्यायचं. बघा असं एकदम पातळ नाही, एकदम घट्ट नाही, असं पीठ भिजवून घ्यायचं. त्यानंतर पाणी ठेवून द्यायचं उकळायला. आता पानांची आपण शिरा काढून घेऊ. त्यासाठी देठ कापून घ्यायचं. त्यानंतर अशा चाकूच्या साहाय्याने पानाच्या शिरा काढून घ्यायच्या. शिरा काढून झाल्यानंतर थोडंसं असं पानाला लाटण्याने लाटून घ्यायचं. लाटण्याने जर आपण पानाला लाटून घेतलं ना तर मग पान फाटत नाही. त्यासाठी लाटणं थोडं फिरून घ्यायचं. शिरा काढायच्या आधी पण तुम्ही लाटणं फिरू शकतात, म्हणजे शिरा पण लवकर निघून येतात. आता अशा पद्धतीने सर्व पानांचा शिरा आपण काढून घेऊ. शिरा काढून झाल्यानंतर आता आपण पानांना असं उलटं ठेवून घ्यायचं. त्यानंतर बेसन पीठ लावायचं. एक पान उलट्या बाजूला, एक पान सरळ बाजूला, असं करून 3 ते 4 पानांची वडी बनवायची. आपण जर का खूप जास्त असं घट्ट बेसन पीठ भिजवलं ना तर मग आळूवडीला बेसनाची चव थोडी जास्त लागते आणि आळूच्या पानाची चव कमी लागते. त्यासाठी असं पीठ भिजवायचं, म्हणजे आळूची पण चव लागते आणि बेसनाची पण चव लागते. आता बघा अशा पद्धतीने आपण सर्व पानांना मस्त असं पीठ लावून वड्या बनवून घेऊ. आता आपल्या सर्व वड्या बनून झालेल्या आहेत. आपण आता ज्या भांड्यात आपल्याला स्टीम करायला ठेवायचं आहे ते घ्यायचं. त्याला थोडं तेल लावून घ्यायचं. त्यानंतर अशा वड्या ठेवून घ्यायच्या आणि त्यानंतर वरतून थोडं थोडं अजून बेसनाचं पीठ लावून घ्यायचं. असं वरतून जर बेसन पीठ लावलं ना थोडं, आणि मग त्यावर तीळ टाकायच्या, म्हणजे चांगल्या चिटकतात पण आणि छान कुरकुरीत पण आळूवडी तयार होते. त्यासाठी असं थोडं वरतून बेसन पीठ लावायचं आणि त्यानंतर वरतून छान तीळ टाकायच्या. तीळ टाकल्यानंतर स्टीम व्हायला ठेवून द्यायचं. आता स्टीमरमध्ये 10 मिनिट स्टीम होतं आहे.
तिथपर्यंत आपण रस्स्याची तयारी करून घेऊ. त्यासाठी 4 ते 5 कांदे आणि खोबरं भाजून घ्यायचं. खोबरं, कांदे, आलं लसूण पेस्ट तयार करून घ्यायची. त्यानंतर मग गॅसवर कढई ठेवायची. कढई तापली का तेल टाकायचं. तेल तापल्यानंतर मोहरी टाकायची, जिरे टाकायचे, कढीपत्ता टाकून घ्यायचा. कढीपत्ता छान तडतड झाला का त्यामध्ये आलं लसूण कांदा खोबऱ्याचं वाटण टाकून घ्यायचं. वाटण टाकल्यानंतर छान असं मिक्स करायचं. थोडं तेल सुटू द्यायचं मसाल्याला. त्यानंतर टाकायची हळद, गरम मसाला टाकायचा, धने पावडर टाकायची. त्यानंतर चवीनुसार लाल मिरची पावडर टाकायची आणि आता व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं. असं छान मिक्स केलं का मग थोडंसं पाणी टाकायचं. पुन्हा मसाल्याला 1 मिनिट चांगलं होऊ द्यायचं पाणी टाकल्यानंतर. आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ. मीठ टाकल्यानंतर पुन्हा व्यवस्थित चांगलं मिक्स करायचं आणि 1 मिनिट मसाल्याला चांगलं होऊ द्यायचं. बघा आता मसाला चांगला झालेला आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर पाणी टाकायचं. रस्सा थोडा जास्तीचाच करायचा. वडी टाकल्यानंतर वडी पाणी शोषून घेते रस्सा, त्यासाठी थोडा रस्सा पातळच करायचा. त्यानंतर आता 5 मिनिट चांगली उकळी येऊ द्यायची रश्श्याला. तिथपर्यंत आता आपण वडी पण बघून घेऊ स्टीम झाली आहे का नाही. तर एक चाकू घ्यायचा, त्याने असं टोचून बघायचं वडी आपली स्टीम झालेली आहे. गॅस बंद करायचा आणि थंड झाल्यावर वड्या काढून घ्यायच्या. त्यानंतर अशा पद्धतीने त्यांना कापून घ्यायचं. जाड बारीक तुम्ही हवं त्या अंदाजाने कापू शकतात. अशा स्टीम केलेल्या वड्या पण खायला खूप चवदार लागतात. पण आपल्याला कुरकुरीत हवी मग आपल्याला त्यांना तळाव्या लागतील. त्यासाठी गॅसवर कढई ठेवायची. कढईमध्ये तेल टाकायचं. तेल चांगलं तापू द्यायचं. तेल तापल्यानंतर एक एक वडी त्यामध्ये सोडून घ्यायची आणि आता छान खरपूस होतील तिथपर्यंत वड्यांना तळून घ्यायचं. आता मस्त अशा कुरकुरीत रंग बदलेल तिथपर्यंत तळायच्या. बघा आता मस्त अशा आपल्या आळूवड्या तळल्या जात आहे. मस्त छान अशा कुरकुरीत तळून घ्यायच्या. अशा पद्धतीने आपण सर्व आळूच्या वड्या तळून घेऊ. आता आपल्या वड्या तळून झालेल्या आहेत. बघा अशा तळलेल्या वड्या पण तुम्ही खाऊ शकतात. अशा नुसत्या खाल्ल्या तरी पण चालतात किंवा ग्रीन चटणी टोमॅटो केचपसुद्धा वापरला तरी पण चालेल. आता आपण बघून घेऊ रश्श्याला उकळी आलेली आहे का. बघा रश्श्याला पण छान उकळी आलेली आहे. मस्त असा छान सुगंध पण सुटलेला आहे. आता आपण त्यामध्ये बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ. कोथिंबीर टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आणि गॅसची फ्लेम बंद करायची. मस्त असा आपला झणझणीत रस्सा पण तयार आहे. आता एका प्लेटमध्ये मस्त 5 ते 6 वड्या टाकायच्या. त्यावरून मस्त असा गरम गरम रस्सा टाकायचा आणि आपली अळूची भाजी तयार आहे. तुम्ही पण एक वेळा अशा पद्धतीने अळूची भाजी नक्की बनवा. तुम्ही जर का या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, छान अशी कमेंट करायला विसरू नका. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.